महागावमध्ये पेपर विक्रेत्याचं पोरगं साहेब झालो. वृत्तपत्र विक्रेते दत्ता लाड यांचा मुलगा शुभम लाड बनला मंडल कृषी अधिकारी. शुभमच्या जिद्दीची आणि खडतर प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ऐकूया त्याच्याच शब्दात. नमस्कार, माझे नाव शुभम दत्तात्रय लाड. 2022 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच MPSC तर्फे घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेमध्ये पास होऊन मी मंडळ कृषी अधिकारी यापदी सिलेक्ट झालेलो आहे. या यशामध्ये माझ्यापेक्षाही माझ्या वडिलांचा वाटा खूप मोठा आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस 2015 साली माझ्या आईचे निधन झालं, त्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये मग मी, माझे वडील आणि माझा छोटा भाऊ असे आम्ही तिघेजण राहिलो. आणि मग त्याच्यानंतर जे काही जॉबचं असेल, पप्पा वृत्तपत्र विक्रेते असल्यामुळे त्यांचं जे काही सकाळी उठून पेपर वाटणं असेल किंवा मग बाकीच्या साऱ्या इतर गोष्टी असतील त्या सर्व त्यांनी स्वतःहून मॅनेज केल्या. आणि मला माझ्यावरती कोणतंही दडपण त्यांनी येऊ दिलं नाही की बाबा तुला आता नोकरी बघितली पाहिजे लगेच, किंवा ज्यावेळेस मला BSc ॲग्रिकल्चर करायचं होतं त्यावेळेस स्वाभाविकपणे मला बाहेर जाणं गरजेचं होतं. घर सोडून दुसऱ्या ठिकाणी हॉस्टेलवरती राहणं, जिथे कॉलेज आहे तिथं राहणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्यावेळेसही पप्पांनी मला अडवलं नाही की बाबा घरी आता तुला थोडंसं कामामध्ये मदत करायला हवी आहे, त्यामुळे तू बाहेर जाऊ नकोस, इथेच राहून शिक, असं ते सांगू शकले असते. परंतु त्यांनी असं कुठेही माझ्यावरती बंधन आणलं नाही. आणि त्याच्यामुळेच कदाचित मी हे यश प्राप्त करू शकलेलो आहे. त्यामुळे या यशाचं श्रेय सर्वात जास्त माझ्या वडिलांनाच जातं. 2020 साली माझी BSc ॲग्रिकल्चर ही पदवी पूर्ण झाली. त्याच्यानंतर मग मी एक 6 महिने शेतीचा प्रयोग केला की घरची एक 40 गुंठे शेती होती. आणि मग त्याच्यामध्ये काय आपल्याला शेतीमध्ये काय करता येईल याच्यासाठी मग मी प्रयत्न केले. त्यावेळीही वडिलांनी मला पाठिंबा दिला आणि बोलले की तू कर, तुला काय लागतंय ते सगळं आपण बघू. आणि मग ज्यावेळेस मी तो प्रयोग केला त्यावेळेस मला असं जाणवलं की छोट्या एरियावरती शेती करणं हे तेवढंसं प्रॉफिटेबल नाहीये. आणि जर का आपण महाराष्ट्रातील आणि इव्हन भारतातील जर का शेती पद्धती बघितली तर मेजॉरिटी पॉप्युलेशन ही स्मॉल अँड मार्जिनल फार्मर या कॅटेगरीमध्ये येते. म्हणजे ज्यांचं जे शेती आहे ती 2 हेक्टरपेक्षा कमी आहे असेच शेतकरी खूप जास्त आहेत. आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांची प्रॉफिटेबिलिटी कुठेतरी वाढली पाहिजे आणि सस्टेनेबिलिटी आली पाहिजे त्या ॲग्रिकल्चरला. मग या विचारातून काहीतरी करायला हवं आहे असं मला जाणवलं. मग त्याच्यानंतर चिपळूणमध्ये एका NGO मध्ये मी कामासाठी लागलो की तिथे आपल्याला काही करता येते का. तर तिथेही एक 5 जणांची टीम होती, इन्क्लुडिंग मी. आणि मग आम्ही समाजाच्या विविध प्रश्नांवरती तिथे काम करत होतो. त्यातलाच एक ॲग्रिकल्चर हा सुद्धा एक टॉपिक होता. आणि तिथे जवळपास 1 वर्ष काम केल्यानंतर मला असं जाणवलं की जर का आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावरती जर काही बदल घडवून आणायचे असतील, काहीतरी योजना वगैरे पोहोचवायच्या असतील, तर मग आपल्याला कुठेतरी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाऊन ते अधिकार आपल्याकडे ज्यावेळेस येतील त्यावेळेस हे काम आपण मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि दुसरा याचा भाग असाही होता की कुठेतरी एक स्टॅबिलिटी हवी होती. घरचेही पप्पांना जॉबवरती असताना मी असं सांगू शकत नव्हतं की पप्पा आता तुम्ही पेपर वाटायचे बंद करा, कारण ऑब्व्हियसली प्रायव्हेट जॉब असल्यामुळे तेवढी सिक्युरिटी तिथे नव्हती. हाही एक भाग त्याच्यामध्ये होता. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी असं ठरवलं की ठीक आहे, आता आपण कृषी सेवेच्या परीक्षा देऊया. आणि नेमकी ॲड निघाली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये माझी प्रिलिम्स क्लिअर झाली. त्याच्यानंतर मेन्ससाठी सुद्धा अपियर झालो आणि इंटरव्ह्यू झाला आयोगाच्या ऑफिसमध्ये. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आता परवा दिवशी रिझल्ट आला आणि त्यामुळे ज्यावेळेस परीक्षेमध्ये नाव आल्यानंतर पप्पांचा चेहरा मी पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तो जो एक आनंद होता आणि ते जे भावनिक त्यांचा चेहरा होता तो बघून खरंच मला खूप समाधान वाटलं. आणि मला जे माझ्यासारखे इतरही कोणी विद्यार्थी आहेत त्यांना हेच सांगायचं आहे की परिस्थिती आपल्यासारख्या बऱ्याच लोकांसाठी वाईट आहे, पण आपण त्याचा कुठेही बाऊ करून घेतला नाही पाहिजे किंवा त्याला आपण कारण बनवू नाही दिलं पाहिजे आपल्या यशाच्या मार्गामध्ये. सो अडचणी येत राहतील, पण अडचणींना बाजूला ठेवून कुठेतरी आपण
याच्यातून आता पुढे काय करता येईल, ह्या अडचणींना कसं सामोरं जाऊन आपल्याला यशापर्यंत जाता येईल याचा विचार करून जर आपण तिकडे फोकस केला जास्त तर नक्कीच आपण यश प्राप्त करू शकतो. थँक्यू.